जय भीम, जय शिवराय, जय संविधान. मित्रांनो, मागील भागातील व्हिडिओमध्ये आपण आपल्या भारतीय संविधान भाग 5वा संघटन, केंद्र सरकारच्या कामकाजाच्या तरतुदी, प्रकरण 3 राष्ट्रपतीचे कायदेविषयक अधिकार यामधील कलम 124 सर्वोच्च न्यायालयाची स्थापना आणि स्थापना कलम 125 न्यायाधीशांचे वेतन इत्यादी कलम 126 कार्यवाहक मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती, कलम 127 तात्पुरत्या न्यायाधीशांची नियुक्ती, कलम 128 सर्वोच्च न्यायालयाच्या बैठकीमध्ये निवृत्त न्यायाधीशांची उपस्थिती याची सविस्तर माहिती आपण बघितली होती. त्याचप्रमाणे भारतीय संविधान भाग 5वा संघटन, केंद्र सरकारच्या कामकाजाच्या तरतुदी, प्रकरण 4 संघीय न्यायपालिका यामधील कलम 129 सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल, कलम 130 सर्वोच्च न्यायालयाचे स्थान, कलम 131 सर्वोच्च न्यायालयाचे मूळ अधिकार क्षेत्र, कलम 132 काही प्रकरणांमध्ये उच्च न्यायालयांकडून होणाऱ्या अपीलांमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे अपीलीय अधिकार क्षेत्र, कलम 133 दिवाणी बाबींबाबत उच्च न्यायालयांकडून होणाऱ्या अपीलांमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे अपीलीय अधिकार क्षेत्र याची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कलम 129 सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल. भारतीय संविधान 1950 नुसार सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल आणि त्याला स्वतःच्या अवमानाबद्दल शिक्षा करण्याच्या अधिकारासह अशा न्यायालयाचे सर्व अधिकार असतील. मसुदा कलम 108 कलम 129च्या मसुद्यावर 27 मे 1949 रोजी चर्चा झाली. त्यात असे म्हटले होते की सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल. मसुदा समितीच्या अध्यक्षांनी सुचवलेली दुरुस्ती विधानसभेने चर्चेविना स्वीकारली, तर दुसरी दुरुस्ती फेटाळण्यात आली. सुधारित मसुदा कलम 27 मे 1949 रोजी स्वीकारण्यात आले. कलम 130 सर्वोच्च न्यायालयाचे आसन. भारतीय संविधान 1950 नुसार सर्वोच्च न्यायालय दिल्लीत किंवा भारताचे सरन्यायाधीश राष्ट्रपतींच्या मान्यतेने वेळोवेळी नेमतील अशा इतर ठिकाणी कामकाज पाहिल. मसुदा कलम 108 कलम 129 वरील चर्चेदरम्यान एका सदस्याने असा युक्तिवाद केला की दिल्लीला सर्वोच्च न्यायालयाचे आसन बनवणे अयोग्य आहे आणि त्यामुळे शहराला अवाजवी महत्त्व प्राप्त होते. यावर प्रतिक्रिया म्हणून मसुदा समितीच्या अध्यक्षांनी हा विषय एका स्वतंत्र कलमात हाताळला जावा असा प्रस्ताव मांडला आणि मसुदा कलम 108 नंतर खालील तरतूद समाविष्ट करण्यासाठी एक दुरुस्ती सादर केली. 108 अ सर्वोच्च न्यायालय दिल्लीत किंवा भारताचे सरन्यायाधीश राष्ट्रपतींच्या मान्यतेने वेळोवेळी नेमतील अशा इतर ठिकाणी कामकाज पाहिल. मसुदा कलम 108 अ कलम 130 चा मसुदा समाविष्ट करण्यावर 27 मे 1949 रोजी चर्चा झाली. त्यानुसार सर्वोच्च न्यायालय दिल्लीत कामकाज करेल आणि यात बदल करण्याचा अधिकार सरन्यायाधीशांकडे राहील असे नमूद करण्यात आले होते. मसुदा समितीच्या अध्यक्षांनी सुचवलेली दुरुस्ती विधानसभेने स्वीकारली, तर इतर दुरुस्त्या प्रस्ताव मांडणाऱ्या सदस्याने मागे घेतल्या. सुधारित मसुदा कलम 27 मे 1949 रोजी स्वीकारण्यात आले. कलम 131 सर्वोच्च न्यायालयाचे मूळ अधिकार क्षेत्र. भारतीय संविधान 1950 नुसार या संविधानाच्या तरतुदींच्या अधीन राहून इतर कोणत्याही न्यायालयाला वगळून सर्वोच्च न्यायालयाला कोणत्याही विवादात मूळ अधिकार क्षेत्र असेल. अ भारत सरकार आणि एक किंवा अधिक राज्ये यांच्या दरम्यान, किंवा ब भारत सरकार आणि एक किंवा अधिक राज्ये एका बाजूला आणि एक किंवा अधिक इतर राज्ये दुसऱ्या बाजूला यांच्या दरम्यान, किंवा क 2 किंवा अधिक राज्यांमध्ये जर आणि ज्या मर्यादेपर्यंत विवादामध्ये असा कोणताही प्रश्न, मग तो कायद्यासंबंधी असो वा वस्तुस्थितीसंबंधी समाविष्ट असेल, ज्यावर एखाद्या कायदेशीर हक्काचे अस्तित्व किंवा व्याप्ती अवलंबून असेल, परंतु उक्त अधिकार क्षेत्र खालील बाबींपर्यंत विस्तारित असणार नाही. 1 पहिल्या अनुसूचीच्या भाग ब मध्ये नमूद केलेली राज्य ज्या विवादात पक्षकार आहे, जर तो विवाद या संविधानाच्या प्रारंभापूर्वी केलेल्या किंवा अंमलात आणलेल्या आणि अशा प्रारंभानंतर अंमलात राहिलेल्या किंवा चालू ठेवलेल्या तह, समझोता, वचन, प्रतिबद्धता, सनद किंवा इतर तत्सम दस्तऐवजाच्या कोणत्याही तरतुदीतून उद्भवला असेल. 2 असा विवाद ज्यामध्ये कोणतीही राज्य पक्षकार आहे, जर तो विवाद एखाद्या संधी, करार, वचन, प्रतिबद्धता, सनद किंवा इतर तत्सम दस्तऐवजाच्या कोणत्याही तरतुदीतून उद्भवला असेल, ज्यामध्ये असे नमूद केले आहे की उक्त अधिकार क्षेत्र अशा विवादापर्यंत विस्तारित होणार नाही. मसुदा कलम 109 कलम 131 च्या मसुद्यावर 3 जून 1949 आणि 14 ऑक्टोबर 1949 रोजी चर्चा झाली. त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या मूळ अधिकार क्षेत्राची व्याप्ती निश्चित करण्यात आली होती. विधानसभेने मसुदा समितीच्या दुरुस्त्या स्वीकारल्या आणि 3 जून 1949 रोजी मसुदा अनुच्छेद स्वीकारला. 14 ऑक्टोबर 1949 रोजी मसुदा अनुच्छेद पुन्हा चर्चेसाठी ठेवण्यात आला, जिथे तरतुदीची दोन्ही कलमे कायम ठेवण्यात आली. कलम 132 विशिष्ट प्रकरणांमध्ये उच्च न्यायालयांच्या अपीलांवर सर्वोच्च न्यायालयाचे अपीलीय अधिकारक्षेत्र. भारतीय संविधान 1950 नुसार
1. भारताच्या हद्दीतील कोणत्याही उच्च न्यायालयाच्या कोणत्याही निर्णयाविरुद्ध, हुकूमनाम्याविरुद्ध किंवा अंतिम आदेशाविरुद्ध, मग ते दिवाणी, फौजदारी किंवा इतर कार्यवाहीतील असो, सर्वोच्च न्यायालयात अपील करता येईल जर उच्च न्यायालयाने प्रमाणित केले की प्रकरणामध्ये या संविधानाच्या अर्थासंबंधी कायद्याचा महत्त्वपूर्ण प्रश्न समाविष्ट आहे. 2. जिथे उच्च न्यायालयाने असे प्रमाणपत्र देण्यास नकार दिला असेल तिथे सर्वोच्च न्यायालय जर त्याची खात्री पटली की प्रकरणात या संविधानाच्या अर्थासंबंधी कायद्याचा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे तर अशा निर्णयाविरुद्ध, हुकूमनाम्याविरुद्ध किंवा अंतिम आदेशाविरुद्ध अपील करण्यासाठी विशेष परवानगी देऊ शकते. 3. जिथे असे प्रमाणपत्र दिले जाते किंवा अशी परवानगी दिली जाते तिथे प्रकरणातील कोणताही पक्षकार उपरोक्त कोणताही प्रश्न चुकीच्या पद्धतीने ठरवला गेला आहे या कारणास्तव आणि सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीने इतर कोणत्याही कारणास्तव सर्वोच्च न्यायालयात अपील करू शकतो. स्पष्टीकरण. या कलमाच्या प्रयोजनार्थ अंतिम आदेश या संज्ञेमध्ये अशा मुद्द्यावर निर्णय देणाऱ्या आदेशाचा समावेश आहे ज्याचा निर्णय अपीलकर्त्याच्या बाजूने झाल्यास खटल्याच्या अंतिम निकालासाठी तो पुरेसा ठरेल. मसुदा कलम 110, कलम 132 च्या मसुद्यावर 3 जून 1949 रोजी चर्चा झाली. या कलमाने उच्च न्यायालयांमधून उद्भवणाऱ्या आणि संविधानाच्या अर्थासंबंधी महत्त्वपूर्ण प्रश्न असलेल्या प्रकरणांसाठी सर्वोच्च न्यायालयाला अपीलीय अधिकारक्षेत्र प्रदान केले. विधानसभेने मसुदा समितीने सुचवलेली एक किरकोळ दुरुस्ती स्वीकारली. इतर प्रस्ताव फेटाळण्यात आले. हे कलम 3 जून 1949 रोजी स्वीकारण्यात आले. कलम 133. दिवाणी प्रकरणांसंदर्भात उच्च न्यायालयांकडून आलेल्या अपीलांमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे अपीलीय अधिकारक्षेत्र. भारतीय संविधान 1950 नुसार 1. भारताच्या हद्दीतील उच्च न्यायालयाच्या दिवाणी कार्यवाहीतील कोणत्याही निर्णयाविरुद्ध, हुकूमनाम्याविरुद्ध किंवा अंतिम आदेशाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करता येईल जर उच्च न्यायालयाने प्रमाणित केले की प्रथम न्यायालयात विवादित असलेल्या आणि अपीलातही विवादित असलेल्या वादविषयाची रक्कम किंवा मूल्य 20,000 रुपयांपेक्षा कमी नव्हते आणि नाही, किंवा संसदेने कायद्याद्वारे त्यासंबंधी विनिर्दिष्ट केलेल्या अशा अन्य रकमेपेक्षा कमी नव्हते, किंवा की त्या निकालात, हुकूमनाम्यात किंवा अंतिम आदेशात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे तितक्याच रकमेच्या किंवा मूल्याच्या मालमत्तेसंबंधीचा एखादा दावा किंवा प्रश्न समाविष्ट आहे, किंवा की हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यासाठी योग्य आहे आणि जिथे अपील केलेले निर्णय, हुकूमनामा किंवा अंतिम आदेश उपकलम C मध्ये नमूद केलेल्या प्रकरणाव्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकरणात खालच्या न्यायालयाच्या निर्णयाची पुष्टी करतात जर उच्च न्यायालयाने पुढे प्रमाणित केली की अपीलमध्ये कायद्याचा काही महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. अनुच्छेद 132 मध्ये काहीही असले तरी खंड 1 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयात अपील करणारा कोणताही पक्ष अशा अपीलामध्ये एक कारण म्हणून असा युक्तिवाद करू शकतो की या संविधानाच्या अर्थासंबंधी कायद्याचा एक महत्त्वाचा प्रश्न चुकीचा ठरवला गेला आहे. या कलमात काहीही असले तरी संसदेने कायद्याद्वारे अन्यथा तरतूद केली नसल्यास उच्च न्यायालयाच्या एका न्यायाधीशाच्या निर्णयाविरुद्ध, हुकूमनाम्याविरुद्ध किंवा अंतिम आदेशाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करता येणार नाही. मसुदा कलम 111, कलम 133 च्या मसुद्यावर 3 आणि 6 जून 1949 आणि 16 ऑक्टोबर 1949 रोजी चर्चा झाली. या कलमाने सर्वोच्च न्यायालयाला कायद्याच्या महत्त्वपूर्ण प्रश्नांशी संबंधित दिवाणी प्रकरणांवर अपीलीय अधिकारक्षेत्र प्रदान केले. विधानसभेने मसुदा समितीने सुचवलेल्या काही दुरुस्त्या स्वीकारल्या, इतर नाकारण्यात आल्या. मसुदा कलम 6 जून 1949 रोजी स्वीकारण्यात आले. 16 ऑक्टोबर 1949 रोजी मसुदा कलम पुन्हा चर्चेसाठी घेण्यात आले आणि तरतूद सुलभ करण्यासाठी मसुदा समितीने काही दुरुस्त्या सुचवल्या. मित्रांनो, यानंतर आपले भारतीय संविधान भाग 5वा, संघटन, केंद्र सरकारच्या कामकाजाच्या तरतुदी, यामधील प्रकरण 4, संघीय न्यायपालिका, यामधील कलम 134, फौजदारी प्रकरणांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे अपीलीय अधिकारक्षेत्र, कलम 134 अ, सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यासाठीचे प्रमाणपत्र, कलम 135, विद्यमान कायद्यानुसार संघीय न्यायालयाचे अधिकारक्षेत्र आणि अधिकार सर्वोच्च न्यायालयाद्वारे वापरले जाणे, कलम 136, सर्वोच्च न्यायालयाकडून अपील करण्यासाठी विशेष परवानगी, कलम 137, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांचे किंवा आदेशांचे पुनरावलोकन. याची सविस्तर माहिती आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपल्या भारतीय संविधानाचा नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. शिवाय वाचनीय आवड असणाऱ्या आपल्या सर्व मित्रबांधवांना शेअरही करा. जय भीम, जय शिवराय, जय संविधान.